तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। भाजपच्या कार्यकाळात मतदारसंघात कोणतीही मोठी कामं झालेली नाहीत आणि त्यामुळे या निवडणुकीत जनता माझ्याच सोबत राहील असा विश्वास मोकाटे यांनी व्यक्त केलाय। सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर फेक नरेटिव्ह पसरवलं जात असल्यानं त्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचं मोकाटे यांनी सांगितलंय। याशिवाय प्राजक्त तनपुरे आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्याच सोबत असल्याचा दावाही मोकाटे यांनी केलाय। प्राजक्त तनपुरे 200% म्हणजे पूर्ण ताकदीनुसार माझ्या सोबतच आहेत, याच्यात 1% बी शंका नाही। त्यांनी निवडणुकीतून का एक्झिट घेतली हे मला अजून काही कळलं नाही। मी त्यांच्याबरोबर ज्यावेळी चर्चा करेन त्यावेळी तुम्हाला मी ते सांगेन। मी गेली 10-15 दिवसापासून नगर, पाथर्डी, राहुरीचा पूर्ण भाग खऱ्या अर्थाने मला प्रत्येक गावात जायला मिळालं आणि लोकांचा असा मला अनुभव आला, मला निवडून येण्यात 1% काही कसर राहिली नाही। मी 200% निवडून येणार। अचानक परवा दिवशी पवारसाहेबांची तब्येत डॉक्टरने सांगितलं तुम्हाला 2-4 दिवस कुठेही जाता येणार नाही आणि म्हणून पवारसाहेबांनी सांगितलं सुप्रियाताई सभेला येणार आहे। साहेबांना मला वाटतं सकाळी ऍडमिट केलेल्या बातम्या आल्या, मी तर काही बातमी पाहिली नाही, पण मला असं कळलं की त्यांना ऍडमिट केलं आणि पवारसाहेबांची एकदम विश्वासू म्हणून घरचा माणूस म्हणून ताईंना सुद्धा तिथं थांबायला लागलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज ताई येऊ शकले नाही। राहुरीच्या जनतेच्या शब्दाला मी बांधील पहिल्यापासून राहिलो आणि इथून पुढे राहणार आहे असा एक संदेश खऱ्या अर्थाने त्या जनतेला तुम्ही द्या। खासदार साहेबांनी तो संदेश इथं वाचून दाखवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।